लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की वसू आत्या आणि रम्याला जी शिक्षा दिलेली आहे त्यावरती वसू आत्या डोळे पुसत असतात कांदा चिरत असताना। यावरती मालिनी म्हणतात, लोकांच्या डोळ्यात तुम्ही पाणी आणता, मग आज तुमच्याही येऊ द्या आणि भराभर कांदा चिरा, तुमचा हात खूपच ढिला पडलेला आहे। इकडे काव्या रम्याकडनं कामं करून घेत असते, कारण ती अजूनही किचनमधलंच साफसफाई करत असते। यावरती तिला सांगितलं जातं की तुला पूर्ण घरातल्या सगळ्या रूमा आणि हॉलचीही साफसफाई करायची आहे, त्यामुळे तू पटापट कर। हे ऐकून रम्याला धक्काच बसतो आणि म्हणते की मी एकटी पूर्ण घराचं काम कसं काय करू शकणार, पण तिचं कोणीही ऐकत नाही आणि काव्या सांगते की तुला एकटीलाच हे सगळं करायचं आहे, त्यामुळे पटापट हात चालव, आता गणपती येणार आहेत। त्यावरती मालिनी काकू काव्याला विचारतात की जीवा आणि नंदिनी जे आहेत ते गणपती डेकोरेशनसाठी आनंद निवासला गेलेले आहेत, त्यांचं झालं असेल का। इकडे नंदिनी आपल्याच विचारामध्ये असते आणि डेकोरेशनमध्ये तिचं लक्ष नसतं। त्यावरती जीवा तिला विचारतो की काय झालं, त्यावरती सांगते की जे वसू आत्या आणि रम्या यांनी केलं यावरती काव्या आणि मालिनी काकू त्यांना शिक्षा देणार आहेत, त्यांच्याकडनं काम करून घेणार आहेत आणि ते मला बरोबर वाटत नाही। मला मान्य आहे की त्यांनी खूप मोठी चूक केलेली आहे, पण त्यांनी माणुसकी सोडली म्हणून आपणही सोडायचं असं नसायला हवं। यावरती जीवा म्हणतो की तुझं मन किती मोठं आहे, त्यांनी चूक नाही तर मोठा गुन्हा केलेला आहे आणि त्या गुन्ह्याचे जे दुःख आहे ते अजूनही कमी झालेलं नाही, त्यामुळे त्यांना जी शिक्षा भेटत आहे ती बरोबरच आहे। आणि अशा प्रकारे दोघेही जे डेकोरेशनचं काम चालू ठेवतात। इकडे रम्या पटापट काम करत नसते, त्यामुळे काव्या तिला ऐकवत असते। त्यातच पार्थ तिथून जात असतो आणि रम्या त्याचाच फायदा उचलून पार्थला बोलायला लागते आणि म्हणते की काव्या माझ्याकडनं खूप काम करून घेत आहे, तू तिला समजावून सांग, मी एक काम करते, तुझ्यासाठी माझ्या हातनं जी सिनेमन कॉफी तुला आवडते ती बनवून आणते। तर त्यावरती पार्थ म्हणतो, तुझ्या बरबटलेल्या हाताने बनवलेली काहीही एकही गोष्ट मला नको आहे, असं म्हणून तो तिथून निघून जातो। यावरती काव्या तिला परत ऐकवते आणि म्हणते, तुझं झालं असेल तर आता चालू कर। इकडे ज्या वसू आत्या आहेत त्यांची फोडणीही आणखीन झालेली नसते आणि पूर्ण स्वयंपाक बाकी असतो। यावरती मालिनी काकू येऊन वसू आत्यांना ओरडतात आणि म्हणतात, एवढं स्लो तुमचे हात का चालत आहेत, तुमची यामध्ये एक्सपर्टीज होती ना, अच्छा म्हणजे बाकीच्या कामांमध्ये जे डोकं तुम्ही लावत होतात त्यामुळे इकडचा तुमचा हात जो आहे तो काम करत नसेल, तुम्हाला कटकारस्थान आणि हे सगळंच करायला लावलं पाहिजे। यावरती जी वसू आत्या म्हणते की तू माझ्यासोबत अशी का वागत आहेस। इकडे काम करता करता रम्याचा तोल जातो आणि घसरून ती खाली पडते आणि त्यावरती वसू आत्या तिची आई येऊन तिला सावरते, पण रम्या वसू आत्यांनाच उलटं बोलते आणि म्हणते की तुझ्या या सगळ्या प्लॅनमुळे, त्यांना किडनॅप केल्यामुळं आपल्याला हे सगळं भोगावं लागत आहे आणि तुला जर किडनॅपच करायचं होतं तर मला त्या प्लॅनबद्दल सांगितलं का नाहीस। आणि त्या दोघी वादावादी करायला लागतात। वसू आत्या म्हणतात की तुझ्याच भल्यासाठी मी तो प्लॅन केला होता की तुझं पार्थसोबत लग्न व्हावं आणि तू रागाच्या भरात मंडपातनं निघून गेलीस, तू जर मंडपात असतीस तर आज तुझं आणि पार्थचं लग्न झालं असतं। त्यावरती रम्या म्हणते, तू एवढा सगळा प्लॅन केलास आणि शेवटी आमचं लग्न झालेलं नाही, कारण तू सगळं स्वतःच डिसाईड करून सगळं केलंस आणि मला विश्वासात नाही घेतलंस, त्यामुळे आज घरामध्ये साफसफाई करायची वेळ आलेली आहे। आणि असं म्हणून दोघीही एकमेकांसोबत जोरजोरात भांडायला लागतात आणि हे ऐकून मालिनी काकू तिथे येतात आणि म्हणतात की तुम्हा दोघींना जर सोबत ठेवलं तर हे भांडण होत राहणार, तर तुम्हाला वेगळं वेगळं करावं लागणार, त्यामुळे एक जण एका ठिकाणी असेल तर दुसरी व्यक्ती दुसऱ्या ठिकाणी, त्यामुळे मला हे भांडणाचं ह्या घरामध्ये आवाज नको आहे आणि आम्हाला विचारल्याशिवाय या घरात जोरात आवाज झालेला आम्हाला चालणार नाही। हे सगळं ऐकून रम्या आणि वसू आत्या यांना समजत नाही काय करायचं आणि त्या चुपचाप जाऊन आपापली कामं करायला लागतात। तेवढ्यात वसू आत्या आपलं बोट कापून घेतात आणि जेव्हा रम्या येते तेव्हा म्हणते की मला हे सगळं काही सांगू नकोस, तुझं तू बघून घे, म्हणून तिथून निघून जाते। त्यानंतर
वसू आत्या मालिनी काकूंना बोलवतात आणि मालिनी काकू म्हणतात की त्यावरती तुम्ही मीठ लावा, कारण दुसऱ्यांच्या जखमांवरती मीठ लावायला तुम्हाला खूप आवडतं, तर आजही लावून बघा की मीठ लावल्यानंतर कसं दुःख होतं. आणि तुम्ही जेव्हा हे सगळ्या गोष्टी झाल्या होत्या तेव्हाही खूप मीठ चोळलं होतं दुसऱ्यांच्या जखमांवरती, असं म्हणून तिथून निघून जातात. इकडे रम्या रूमच्या बाहेर साफसफाई करत असताना वसू आत्या तिथे येते आणि रम्याला समजवायचा प्रयत्न करते आणि म्हणते की मला माफ कर, पण तुझाही आवाज वाढला होता. त्यावर रम्या म्हणते की तू जास्त माझ्याशी उलट बोलत होते, पण वसू आत्या म्हणते की मी तुझी आई आहे आणि माझा तो हक्क आहे आणि आपल्याला जर यातनं बाहेर पडायचं असेल तर यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल आणि आपल्याला बघावं लागेल की काय करायचं. यावर रम्या म्हणते तुझ्या कटकारस्थानामुळं आपण यापर्यंत पोहोचलेले आहोत. आता परत जर काही कटकारस्थान केलं तर आपण या घराबाहेर असू. पण वसू आत्या तिला कन्व्हिन्स करतात आणि म्हणतात जर तुला आयुष्यभर साफसफाईच करायची असेल तर तू करू शकतेस, पण मला करायचं नाही. सांग तुला कसं हवं आहे. यावरती रम्याही म्हणते की नाही, मलाही आयुष्यभर साफसफाई करायची नाही, तर आपणही काहीतरी प्लॅन शोधूयात आणि यातनं बाहेर पडूयात, कारण या लोकांना मी घाबरून राहणाऱ्यातली नाही. यांना मी चांगलाच धडा शिकवणार. शेवटी माझंही नाव वसुंधरा आहे. रम्यालाही हे पटतं, कारण तिलाही यातनं बाहेर पडायचं असतं आणि साफसफाई करायची नसते, कारण ते तिच्यासाठी एकच दिवसामध्ये ती खूप जास्त वैतागून गेलेली असते आणि तिला या सगळ्यांची सवय नसते आणि तिला कोणी ऑफिसलाही जाऊ देत नसतं. त्यामुळे तिच्यासाठी हा प्लॅन करणं खूपच गरजेचं असतं आणि वसुंधराच्या म्हणजे तिच्या आईचा साथ देणं ही गरजेचं असतं. इकडे मालिनी काकू ज्या आहेत त्या नंदिनीला फोन करतात आणि काव्यालाही बाजूला घेतात आणि म्हणतात की माझी खूप जास्त एक इच्छा आहे, तर मला तुमच्या दोघींशी बोलायचं आहे. आणि त्या सांगतात की त्यांना मंगळागौर करायची आहे. त्या दोघींनाही समजत नाही की काय बोलायचं, कारण त्या दोघींचाही डायव्होर्स होणार असतो लवकरच. पण जी मालिनी काकू आहे त्या ऐकायलाच तयार नसतात. पण ह्या दोघी म्हणतात की आपल्याकडे वेळच नाही आहे की आपण तयारी करूयात, कारण गणपती बाप्पा आता लवकरच आलेले आहेत आणि मंगळागौरची तयारीला आपल्याकडे वेळच नाही. पण मालिनी काकू म्हणतात की मी आत्तापर्यंत 500 लोकांची कामंही एका हातीने केलेली आहेत, त्यामुळे कामाची टेन्शन, डेकोरेशनचं टेन्शन तुम्ही करू नका, ते सगळं मी करेन. तुम्हाला फक्त छानसं रेडी होऊन यायचं आहे आणि तुम्ही तसंही हाताखाली आहातच माझ्या. आणि त्यावरती नंदिनी म्हणते की जे बाबा आहेत ते नसणार आहेत, कारण ते जे आहेत त्यांचं काहीतरी बाहेरगावी काम आहे. त्यावरती मालिनी काकू म्हणतात ते चांगलंच आहे की ते घरी नसणार आहेत, कारण ते असले की काही ना काही मध्ये मध्ये लुडबुड करत असतात आणि याच्यामध्ये माणसांची काहीच कामं नाही आहेत. आणि मामाही नसणार आहेत हे काव्या मालिनी काकूंना सांगते, कारण मामांचंही काहीतरी बाहेर काम आहे. त्यावरती मालिनी काकू म्हणते की म्हणजे जीवा आणि पार्थ दोघेच घरी असणार आणि त्या दोघांना आपण येऊही द्यायचं नाही. आपली जी कामं असतील छोटी मोठी ती आपण त्यांच्याकडनं करून घेऊ, बट त्यानंतर त्यांना पुरुषांचं तसंही काम नसतं. माझ्या मैत्रिणी येतील आणि त्यांच्यासोबत आपण छान फुगड्या आणि मंगळागौरीमध्ये खेळले जाणारे खेळ खेळूयात. त्यांना खूप छान येतात, तर त्या दरवर्षी माझ्याकडे येतात आणि आम्ही खूप छान मंगळागौर खेळतो. यावरती मालिनी काकूंचं त्यांना मन मोडायचं नसतं, त्यामुळे दोघीही तयार होतात आणि म्हणतात की ठीक आहे, आपण मंगळागौर करूयात उद्याच आणि आम्ही ही छान तयार होऊ. हे पार्थ आणि जीवा बोलणं ऐकतात आणि त्या दोघांना येऊ देणार नाही असं म्हटलेलं असतं. त्यामुळे ते दोघंही फोनवर चर्चा करतात की यांची मंगळागौरची प्लॅनिंग चालू आहे आणि ते आपल्याला येऊ देणार नाही आहेत, पण आपल्याशिवाय मंगळागौर झालीच नाही पाहिजे. त्यामुळे आपल्याला काहीतरी प्लॅन करावा लागेल. बघूयात पुढे काय होणार. धन्यवाद.